तुम्हाला एक फ्रिक्वेंटली 2 मार्कला किंवा 4 मार्कला यावरती प्रश्न विचारला जातो. तर यावरती प्रश्न तुम्हाला आतापर्यंत विचारला गेलेला आहे. स्टेट द कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन अँड गिव्ह युनिट्स ऑफ ईच टर्म इन इक्वेशन. याचा अर्थ म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन काय आहे ते फक्त तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे आणि त्या इक्वेशन मध्ये आलेल्या जे वेगवेगळ्या टर्म्स आहेत आलेल्या ज्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्या टर्म्स त्याचं जे मिनिंग आहे त्या टर्म्सला आपण काय म्हणतो ते तुम्हाला लिहायचं आहे. तसंच ती जी टर्म आहे त्याचं युनिट जे असेल त्याचं मोजण्याचं युनिट ते युनिट देखील तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रश्न विचारला गेलेला होता. राईट द आयडियल गॅस इक्वेशन अँड युनिट फॉर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जो असतो त्याचं युनिट काय आहे ते तुम्हाला लिहायला विचारलं होतं. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. युझिंग बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, डिराइव्ह द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फॉर अ परफेक्ट गॅस. म्हणजे एक परफेक्ट किंवा आयडियल गॅससाठी तुम्हाला बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ हा अप्लाय करून तुम्हाला त्याचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन. ते तुम्हाला डिराइव्ह करायचं आहे म्हणजे फाइंड करायचं आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला 4 मार्कला विचारलेला आहे. ओके, आपण ह्याचं डेरिव्हेशन पाहणार आहोत. डेरिव्हेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन म्हणजे जो आयडियल गॅस असतो त्यासाठी कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, आता यामध्ये आपण कन्सिडर करणार आहोत आयडियल गॅस. म्हणजे आपण काय करणार सुरुवातीला एक आयडियल गॅस काय करणार कन्सिडर करायचा की ज्या आयडियल गॅसचं मास किती असेल युनिट मास असेल. समजतंय? आपण आयडियल गॅस घेतला की ज्या आयडियल गॅसचं मास किती होतं युनिट मास होतं. समजतंय? त्या आयडियल गॅसचं मास किती होतं युनिट गॅस. नंतर आपण त्या आयडियल गॅसची जी स्टेट आहे ती चेंज करणार आहोत. स्टेट म्हणजेच काय त्या आयडियल गॅसवरती आपण त्या ठिकाणी दोन म्हणजे आयडियल गॅसची जी काही स्टेट आहे ते चेंज होणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपण त्या स्टेट चेंज करण्यासाठी दोन प्रोसेसेस घेणार आहोत. जी प्रोसेस आपण सक्सेसिव्हली अप्लाय करणार आहोत. समजतंय? म्हणजे या ठिकाणी आपण दोन प्रोसेस घेणार आहोत की ज्या दोन प्रोसेस सक्सेसिव्हली म्हणजे काय एकानंतर एक ती प्रोसेस घडणार आहे. समजतंय? म्हणजे आपण काय म्हणू शकतो कन्सिडर अ युनिट मास ऑफ आयडियल गॅस विच स्टेट इज चेंज. ज्याची स्टेट काय होते चेंज होते. अँड विच फॉलो द टू सक्सेसिव्ह प्रोसेसेस. आणि जो आयडियल गॅस काय करतोय फॉलो करतोय टू सक्सेसिव्ह प्रोसेसेस म्हणजे दोन सक्सेसिव्ह प्रोसेसनी त्या ठिकाणी तो आयडियल गॅस काय करणार आहे फॉलो करणार आहे आणि त्याची स्टेट काय होणार आहे चेंज होणार आहे. जसं या ठिकाणी दिसतंय सुरुवातीची स्टेट होती म्हणजे आपण त्याला म्हणतो इनिशियल स्टेट. त्या आयडियल गॅसची होती 1. ओके, दिसतंय या ठिकाणी. या ठिकाणी आपण प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम हा ग्राफ काढणार आहोत. प्रेशर हा y ऍक्सिस वरती घेणार आहोत, व्हॉल्यूम हा x ऍक्सिस वरती घेणार आहोत. म्हणजे तो जो आयडियल गॅस आहे त्यासाठी प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम त्याचा जर ग्राफ आपण काढला तो कसा भेटतो तो या ठिकाणी दाखवलेला आहे. तर आपण जी पहिली प्रोसेस घेणार आहोत ती असेल 1 to 2 डॅश. दिसतंय इथं 1 to 2 डॅश.
समजतंय? पहिली प्रोसेस असेल 1 to 2 डॅश. आता ही जी पहिली प्रोसेस आहे, ह्या प्रोसेस मध्ये जो प्रेशर आहे तो आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत. दिसतंय या ठिकाणी प्रेशर आपण काय ठेवणार आहोत? कॉन्स्टंट. त्यामुळे 1 to 2 डॅश ही जी प्रोसेस आहे ही मी हॉरिझॉन्टल लाईनने दाखवली आहे. हॉरिझॉन्टल लाईन इंडिकेट करते की त्या ठिकाणचा प्रेशर काय आहे? कॉन्स्टंट आहे. समजतंय? त्या ठिकाणचा प्रेशर काय आहे? कॉन्स्टंट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन आलेली आहे. म्हणजे पहिली प्रोसेस मी कोणती घेणार आहे? कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. कोणती प्रोसेस घेणार आहे मी? कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. आणि ती प्रोसेस 1 to ती प्रोसेस कशी घडणार? इनिशियल स्टेट 1 कडून ती त्याची जी फायनल स्टेट असेल ती किती असेल? 2 डॅश. म्हणजे 1 कडून ती 2 डॅश कडे जाईल. समजतंय? म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर हा कॉन्स्टंट आहे, पण व्हॉल्यूम काय होईल? त्या ठिकाणी वाढत जाते. समजतंय? 1 कडून 2 डॅश कडे जातात. त्यानंतर दुसरी प्रोसेस मी घेणार आहे. त्या आयडियल गॅसवरती पहिली प्रोसेस कंडक्ट झाल्यानंतर मी दुसरी प्रोसेस त्या आयडियल गॅसवरती करणार आहे. त्यानंतर लगेचच ती असणार आहे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस जी की या फिगर मध्ये दाखवलेली आहे. 2 डॅश टू 2. समज आहे? 2 डॅश टू 2 म्हणजे 2 डॅश कडून 2 पर्यंत. समजतंय? दुसरी प्रोसेस घडणार आहे की त्या प्रोसेस मध्ये काय कॉन्स्टंट असणार आहे? टेम्परेचर. समजतंय? काय कॉन्स्टंट असणार आहे? टेम्परेचर. दिसतंय या ठिकाणी? ओके, समजतंय? म्हणजे या ठिकाणी मी आयडियल गॅस कन्सिडर केला आणि त्या आयडियल गॅसवरती मी 2 प्रोसेसेस अप्लाय केल्या. पहिली प्रोसेस होती कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आणि दुसरी प्रोसेस होती कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. आता या ठिकाणी पहा, ज्यावेळेस एखादी प्रोसेस घडत असताना प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी आपण कोणता लॉ अप्लाय करतो? चार्ल्स लॉ. जर एखादी प्रोसेस घडत असताना टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर आपण त्या ठिकाणी कोणता लॉ अप्लाय करतो? बॉयल्स लॉ. समजतंय? म्हणजे या ठिकाणी आपण कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस साठी चार्ल्स लॉ अप्लाय करणार आहोत. कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस साठी बॉयल्स लॉ आपण अप्लाय करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पहिली जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस साठी आपण काय अप्लाय करूया? चार्ल्स लॉ अप्लाय करूया. बाय अप्लाइंग द चार्ल्स लॉ फॉर प्रोसेस 1 to 2 डॅश. इथून जे 1 कडून जाणारी 2 डॅश पर्यंत जाणारी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस साठी आपण चार्ल्स लॉ अप्लाय करूया. समजतंय? या ठिकाणी सुरुवातीला 1 to 2 डॅश ची प्रोसेस आहे त्याला आपण चार्ल्स लॉ जर अप्लाय केला तर आपल्याला काय भेटेल? तर या ठिकाणी सुरुवातीला 1 नंबरचा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला प्रेशर होता P1, व्हॉल्यूम होतं V1, टेम्परेचर होतं T1. बरोबर? त्यानंतर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस घडताना फायनली आपल्याला कोणता पॉइंट भेटतो? 2 डॅश पॉइंट भेटतो. मग त्या 2 डॅश पॉइंटला त्या ठिकाणचं प्रेशर असेल P2 डॅश, त्या ठिकाणचं व्हॉल्यूम असेल V2 डॅश. दिसतंय या ठिकाणी V2 डॅश. त्या ठिकाणचं टेम्परेचर असेल T2 डॅश. समजतंय? 2 डॅश पॉइंटला टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम किती असेल तो मी सांगितला. ओके, म्हणजे त्या ठिकाणी जर आपण चार्ल्स लॉ जर अप्लाय केला तर चार्ल्स लॉ प्रमाणे आपण काय म्हणू शकतो? V1 upon T1 that is equal to V2 dash upon T2 dash. समजतंय? म्हणजे 1 to 2 डॅश पर्यंत आपल्याला चार्ल्स लॉ अप्लाय करायचा आहे. समजतंय? आणि हे कसं आलं? तर मी चार्ल्स लॉ तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे. बरोबर? तरी पण तुम्हाला या ठिकाणी मी चार्ल्स लॉ असं दाखवतो. या ठिकाणी पहा चार्ल्स लॉ काय सांगतो? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द
ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर, बरोबर. आणि अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ त्या ठिकाणी काय असतं, V1 अपॉन T1 दॅट इज इक्वल टू V2 अपॉन T2. पण या ठिकाणी आपली प्रोसेस 1 to 2 डॅश पर्यंत जाते, म्हणजे फायनली आपल्याला 2 डॅश मिळणार आहे पॉइंट, बरोबर. मग त्यामुळे 2 डॅशला व्हॉल्यूम असेल V2 डॅश, मग इथे V2 च्या ऐवजी V2 डॅश येईल. आणि या ठिकाणी फायनली टेम्परेचर असणार आहे आपलं T2 डॅश, त्यामुळे त्या ठिकाणी T2 च्या ऐवजी T2 डॅश येईल. म्हणजे आपण इक्वेशन काय मिळेल, V1 अपॉन T1 दॅट इज इक्वल टू V2 डॅश अपॉन T2 डॅश, हे आपल्याला इक्वेशन मिळेल. समजतंय. आणि हे चार्ल्स लॉ मीन्स हे मी काल शिकवलेलं आहे चार्ल्स लॉ, त्यावरूनच आपण ते इक्वेशन घेतलेलं आहे. समजतंय. पहा, हे इक्वेशन आपण त्यावरूनच घेतलेलं आहे चार्ल्स लॉ अप्लाय करून. ओके. तर आता या ठिकाणी 1 to 2 डॅश आपण चार्ल्स लॉ अप्लाय केला. आता 1 to 2 डॅशला प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, P1 इज इक्वल टू P2 डॅश, बरोबर. 1 to 2 डॅश प्रोसेस मध्ये काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे 1 to 2 डॅश ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो, P2 डॅश दॅट इज इक्वल टू P1 और T1 म्हणजे प्रेशर ऍट फर्स्ट पॉइंट, म्हणजे पहिल्या पॉइंटचा जो प्रेशर आहे आणि 2 डॅश पॉइंटचा जो प्रेशर आहे, दोन्हीचा प्रेशर काय असेल, सेम असेल. म्हणजे P1 इज इक्वल टू T2 डॅश किंवा T2 डॅश इज इक्वल टू P1. समजतंय. या ठिकाणी पहिला आणि 2 डॅश पॉइंटचा प्रेशर सेम असणार आहे, कारण की ती प्रोसेस कोणती आहे, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. तसंच आता आपण दुसरी प्रोसेस घेऊया 2 डॅश टू 2. 2 डॅश टू 2 प्रोसेस मध्ये टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे 2 डॅश कडून आपण 2 कडे जात असताना, प्रोसेस ही 2 कडे जात असताना टेम्परेचर आपण काय ठेवते, कॉन्स्टंट ठेवते. याचा अर्थ काय होतो की टेम्परेचर जे 2 डॅशला असणार आहे तेच टेम्परेचर 2 पॉइंटला असणार आहे. म्हणजेच 2 डॅश पॉइंटला टेम्परेचर असेल T2 डॅश, म्हणजे 2 डॅश पॉइंटला टेम्परेचर असेल T2 डॅश दॅट इज इक्वल टू टेम्परेचर ऍट पॉइंट 2. आणि टेम्परेचर जो 2 नंबरचा पॉइंट आहे त्याला टेम्परेचर असेल T2. म्हणजेच या ठिकाणी काही T2 डॅश इज इक्वल टू T2. समजतंय. 2 डॅश टू 2 प्रोसेस घडताना टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काय येणार आहे, T2 डॅश इज इक्वल टू T2. समजतंय. या ठिकाणी म्हणजे 2 नंबरचा जो पॉइंट होता, समजतंय. या ठिकाणी 2 डॅशला प्रेशर होता P2 डॅश, टेम्परेचर होतं T2 डॅश आणि व्हॉल्यूम होता V2 डॅश. त्यानंतर 2 पॉइंटला जात असताना आता टेम्परेचर आहे त्याचं T2 आणि T2 डॅश टेम्परेचर हे सारखेच राहील, कारण की त्या ठिकाणी कॉन्स्टंट प्रोसेस, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस घडत आहे. म्हणजे त्या प्रोसेस घडत असताना त्या ठिकाणी टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके. त्यानंतर 2 पॉइंटला प्रेशर असेल P2, त्यानंतर 2 पॉइंटला व्हॉल्यूम असेल V2. समजतंय. 2 नंबरच्या पॉइंटला सांगतो मी. 2 नंबरच्या पॉइंटला टेम्परेचर असेल T2, व्हॉल्यूम असेल V2, प्रेशर असेल P2. समजतंय. ओके. त्यानंतर आता या ठिकाणी आपण चार्ल्स लॉ हा अप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं V2, म्हणजे जी 1 to 2 डॅश जी प्रोसेस आहे त्या ठिकाणी आपण चार्ल्स लॉ अप्लाय केला. तर चार्ल्स लॉ प्रमाणे काही त्या ठिकाणचे इक्वेशन V1 अपॉन T1 दॅट इज इक्वल टू V2 डॅश अपॉन T2 डॅश. आता या ठिकाणी T2 डॅश जो आहे, समजतंय, हा T2 डॅश म्हणजे 2 डॅश पॉइंटला जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आणि
2 नंबरच्या पॉइंटला टेम्परेचर हे सारखंच असेल, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, कारण की 2 to 2 ही जी प्रोसेस आहे त्या ठिकाणी टेम्परेचर काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, सिन्स T2 डॅश इज इक्वल टू T2. मग हा जो T2 डॅश आहे त्याच्याऐवजी आपण काय घ्यायचं त्या ठिकाणी T2 ह्या इक्वेशन मध्ये पुट करूया वरच्या इक्वेशन मध्ये. तर आपल्याला इक्वेशन मिळेल V1 अपॉन T1 हा या ठिकाणी V1 अपॉन T1 दॅट इज इक्वल टू V2 हा तसाच ठेवायचा आहे, फक्त त्या ठिकाणी T2 डॅशच्या ऐवजी काय घ्यायचा, T2 घ्यायचा आहे. समजतंय? म्हणजे हे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 1. ओके, ही झालं आपण प्रोसेस 1 कन्सिडर केली. त्यानंतर सेकंड जी प्रोसेस आहे ती आपण कन्सिडर करूया. तर सेकंड प्रोसेस आहे 2 to 2. त्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट राहते. तर टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर आपण त्या ठिकाणी कोणता लॉ अप्लाय करू शकतो, बॉयल्स लॉ. आणखी बॉयल्स लॉ मध्ये सुद्धा टेम्परेचर काय असतं, कॉन्स्टंट असतं. मग त्यामुळे आपण या ठिकाणी घेऊयात फॉर प्रोसेस 2 to 2 अप्लाय द बॉयल्स लॉ. अप्लाय द बॉयल्स लॉ. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, बॉयल्स लॉ हा काय करायचा आहे, आपल्याला अप्लाय करायचा आहे. ओके, आता बॉयल्स लॉ जर अप्लाय केला तर बॉयल्स लॉ परत आपण एकदा पाहूया की बॉयल्स लॉ काय आहे ते. हा या ठिकाणी बॉयल्स लॉ दिसतोय तुम्हाला, बॉयल्स लॉ. ओके, बॉयल्स लॉ काय सांगतो की ज्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असतो, म्हणजे ज्यावेळेस आपण युनिट मास ऑफ गॅस इज मेंटेन एट कॉन्स्टंट टेम्परेचर, युनिट मास जो आहे गॅसचा जर आपण तो त्याला कॉन्स्टंट टेम्परेचरला जर मेंटेन केलं तर त्यावेळेस जो व्हॉल्यूम असतो तो व्हॉल्यूम काय असतो, युनिव्हर्सली प्रोपोर्शनल असतो ऍब्सोल्यूट प्रेशरच्या. मग त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण काय घेतो, त्या ठिकाणी व्हॉल्यूम इंटू प्रेशर हा जो गुणाकार आहे, हा जो प्रोडक्ट आहे व्हॉल्यूम इंटू प्रेशर तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेतो, V1 P1 दॅट इज इक्वल टू V2 P2 हे काय असतं, कॉन्स्टंट असतं. आता या ठिकाणी सुरुवातीची जी प्रोसेस जर आपण पहिला पॉइंट घेतला तर 1 इनिशियल स्टेटला, फायनल स्टेटचा पॉइंट घेतला तर 2 ह्या बॉयल्स लॉ शिकवत असताना. पण आपण जर या ठिकाणी आपली जर प्रोसेस जर पाहिली त्यामध्ये सुरुवातीचा पॉइंट आहे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस, ही सुरुवातीचा पॉइंट सुरू होण्याच्या अगोदरचा पॉइंट हा 2 डॅश होता. म्हणजे सुरू झाली ती कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस 2 डॅश पॉइंट पासून आणि त्याचा शेवट झाला 2 पॉइंट पर्यंत. समजतंय? त्यामुळे इथे आपण 1 आणि 2 पॉइंट न घेता आपण काय घ्यायचं, 2 डॅश पॉइंट आणि 2 पॉइंट. मग आपण या ठिकाणी P1 V1 च्या ऐवजी या ठिकाणी दिसतंय, किंवा V1 P1 च्या ऐवजी आपण काय घेणार आहोत, सुरुवातीला आपला 2 डॅश पॉइंट आहे, म्हणजे आपण काय घेणार आहोत या ठिकाणी V2 डॅश इंटू P2 डॅश, किंवा आपण हे उलट देखील लिहू शकतो P2 डॅश इंटू V2 डॅश इज इक्वल टू, आपण त्या ठिकाणी काय घेणार आहोत, शेवटचा फायनल पॉइंट तर तोच आहे, इथेही 2 होता तिथेही 2 होता, त्यामुळे आपण फायनली काय घेणार आहोत V2 P2 किंवा P2 V2 असंही घेऊ शकतो. मग जर आपण हा बॉयल्स लॉ जर अप्लाय केला तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल, दिसतंय, बॉयल्स लॉ अप्लाय केल्यावर आपल्याला इक्वेशन मिळेल P2 डॅश इंटू V2 डॅश दॅट इज इक्वल टू P2 V2. दिसतंय, इथे काय V2 डॅश इंटू P2 डॅश इंटू V2 डॅश इज इक्वल टू P2 V2. हे तुम्हाला इक्वेशन मिळालं बॉयल्स लॉ अप्लाय केल्यावर. ओके, त्यानंतर आता सुरुवातीची जी प्रोसेस होती, दिसतंय 1 कडून 2 डॅश कडे जाताना त्या ठिकाणी प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे.
म्हणजे पहिल्या नंबरच्या पॉइंटला जो प्रेशर आहे तोच 2 डॅश पॉइंटला प्रेशर असेल. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो P1 दॅट इज इक्वल टू P2 डॅश. समजतंय? इमेजिन होतंय? म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी P1 दॅट इज इक्वल टू P2 डॅश, किंवा उलट देखील घेऊ शकतो आपण P2 डॅश दॅट इज इक्वल टू P1. कारण की 1 to 2 डॅश ही जी प्रोसेस घडत असताना प्रेशर काय आहे त्या ठिकाणचा कॉन्स्टंट आहे. त्यामुळे पहिल्या नंबरच्या पॉइंटला जो प्रेशर आहे तोच प्रेशर काय असेल 2 डॅश पॉइंटला प्रेशर असेल. म्हणजे आपण म्हणू शकतो P2 डॅश दॅट इज इक्वल टू P1. समजतंय? ओके. म्हणजे आपण हे जे वरचं इक्वेशन आहे त्या ठिकाणी P2 डॅश च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो त्या ठिकाणी P1 लिहू शकतो. समजतंय? P2 डॅश जो आहे वरच्या इक्वेशन मध्ये, त्या इक्वेशन मध्ये P2 डॅश च्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं P1. मग आपल्याला इक्वेशन मिळेल P1. पहा या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळेल P2 डॅश च्या ऐवजी काय लिहायचं या ठिकाणी P1. मग आपल्याला मिळेल या ठिकाणी इक्वेशन P1 V2 डॅश इज इक्वल टू P2 V2 डॅश. सॉरी, P1 इंटू V2 डॅश दॅट इज इक्वल टू P2 V2. हे आपल्याला इक्वेशन मिळेल. आता ह्या इक्वेशन मधून आपल्याला V2 आपण V2 डॅश फाइंड आउट करूया. म्हणजे हा जो P1 आहे आपण दुसऱ्या साईडला घेऊया. मग P1 जर दुसऱ्या साईडला घेतला तर P1 हा V2 डॅशला काय मल्टिप्लाय. तर दुसऱ्या साईडला जाताना तो काय तो छेदस्थानी जाईल. समजतंय? दुसऱ्या साईडला जाताना तो दुसऱ्या साईडला गेल्यावर तो काय होईल P2 V2 ला तो डिवाइड होईल. समजतंय? मग आपल्याला या ठिकाणी V2 मिळेल, V2 डॅश मिळेल. मग हा जो V2 डॅश आहे तो आपल्याला किती मिळतो V2 डॅश इज इक्वल टू P2 V2 अपॉन P1. हे आपल्याला इक्वेशन मिळेल. ओके, समजतंय इक्वेशन? त्यानंतर आता हा जो V2 डॅश आहे तो आपल्याला इक्वेशन नंबर 1 जे आपण काढलेलं आहे अगोदर चार्ट्स मध्ये अप्लाय करू, त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट अप करायचा आहे V2 डॅश. जर आपण तो इक्वेशन नंबर 1 मध्ये जर पुट अप केला, दिसतंय या ठिकाणी हा जो V2 डॅश आहे या ठिकाणी पण V2 आहे. समजतं? इक्वेशन नंबर 1 मध्ये त्या ठिकाणी हा V2 डॅश पुट अप करायचा. मग आपल्याला फायनली इक्वेशन काय मिळेल दिसतंय? या ठिकाणी काय आहे V2 V1 अपॉन T1 तो तसाच राहिला V1 अपॉन T1 दॅट इज इक्वल टू मग या ठिकाणी काय आहे V2 डॅशच्या ऐवजी काय लिहायचं त्या ठिकाणी P2 V2 अपॉन P1 लिहिला इथं P2 V2 अपॉन P1 तो लिहिला आपण या ठिकाणचा. बरोबर? त्यानंतर अपॉन इथे अपॉन काय आहे T2 मग इथे पण आपण काय आहे T2. समजतंय? ओके. त्यानंतर नेक्स्ट समजतंय? इथपर्यंत आपण आलो होतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता हा जो P2 आहे तो ह्या टर्मला काय डिवाइड आहे. तो जर आपण दुसऱ्या साईडला घेतला, दुसऱ्या साईडच्या ऐवजी जर आपण जर तो काय होईल P2 हा छेदस्थानी आहे आणि इथं छेदस्थानी T2 देखील आहे. म्हणजे या ठिकाणी P1 इंटू काय येईल इथं T2 येईल. समजतंय? ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी काय येतं पहा या ठिकाणी T2 V2 P2 V2 तसंच राहिला वरती. त्यानंतर छेदस्थानी काय होईल हा P1 आणि हा T2 तो मल्टिप्लाय होईल. P1 T2 हा मल्टिप्लाय होईल. समजतंय? म्हणजे हे इक्वेशन फायनली मिळेल. ओके. जर समजत नसेल तर परत एकदा या ठिकाणी सांगतो. पहा या ठिकाणी मी काय करणार आहे ही जी टर्म आहे त्याला मी मल्टिप्लाय करतो P1 नी, वरती देखील मल्टिप्लाय करतो P1 नी. दिसतंय या ठिकाणी मी वरती देखील P1 नी मल्टिप्लाय करतो आणि खाली देखील मी P1 नी मल्टिप्लाय करतो.
दिसतंय या ठिकाणी मी काय केलं, P1 ने मल्टिप्लाय केलं, बरोबर. वरती मल्टिप्लाय केलं, खाली देखील, म्हणजे वरती म्हणजे कोण, हा जो आहे दिसतंय पूर्ण टर्म, त्याला P1 ने मल्टिप्लाय केलं या ठिकाणी. दिसतंय वरती. आणि या ठिकाणी जी छेदस्थांची संख्या आहे त्याला देखील मी काय केलं, P1 ने मल्टिप्लाय केलं. इमेजिन होतंय. म्हणजे या ठिकाणचं काय होईल, हा P1 हा P1 कॅन्सल होऊ शकतो ना, काही चेंज होणार नाही इक्वेशन मध्ये. P1 कॅन्सल झाला तर परत आपल्याला हेच इक्वेशन मिळतं. हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी फक्त सांगतोय. समजतंय या ठिकाणी. पहा या ठिकाणी हा P1 आहे, समजतंय, हा P1 आणि या ठिकाणी P1, हे दोन्ही P1 काय होतील, कॅन्सल होतील ऑटोमॅटिक. इमेजिन होत आहे. त्यामुळे मी वरती या छेदस्थानाच्या वरती P1 घेतला, खाली पण P1 घेतला. म्हणजे P1 आपण P1 म्हणजे 1, त्याला काही व्हॅल्यूच नसणार आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी वरती P1 घेतला, खाली P1 घेतला. समजतंय. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी समजतंय. तर या ठिकाणी होणार काय आहे, हा P1 आणि हा P1 काय होईल, कॅन्सल होईल. समजतंय. कोणता P1 कॅन्सल करायचा आहे मला या ठिकाणी, समजतंय, हा P1 आणि हा P1 मला कॅन्सल करायचा आहे. तर हे दोन P1, इथं पण P1 आहे, इथं पण P1 आहे. समजतंय. हे जर दोन P1 मी जर कॅन्सल केले तर मला खाली काय राहणार आहे, P2 V2. दिसतंय इथे खाली काय राहिलं मला, P2 V2. दिसतंय या ठिकाणी राहिलेली टर्म. आणि इथे काय राहील, अपॉन. दिसतंय इथे कॅन्सल झालं, अपॉन काय राहील खाली, P2 T2 P1, T2 P1 हे राहिलं खाली. किंवा आपण P1 जर अगोदर घेतला तर काय राहिलं खाली, P1 T2. समजतंय, हा P1 जर अगोदर घेतला तर इमेजिन होतंय. समजतंय कसं आलं ते इक्वेशन. ओके. म्हणजे हे इक्वेशन तुम्हाला मिळाल्यानंतर हा जो P1 आहे हा आपल्याला दुसऱ्या साईडला घ्यायचा आहे. म्हणजे हा कुठं आहे, डाव्या साईडला, सॉरी उजव्या साईडला आहे. हा इथे इक्वलचं चिन्ह दिसतंय का, त्याच्या पुढे तो उजव्या साईडला आहे, तो आपल्याला कुठे घ्यायचा आहे, डाव्या साईडला, या इक्वल चिन्हाच्या डाव्या साईडला. तर तो उजवीकडे काय आहे, तो छेदस्थानी आहे, तर डावीकडे जाताना काय होईल, तो अंशस्थानी जाईल, म्हणजे त्याला गुणाकार होईल. हा या ठिकाणी खाली दिसतंय. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल, P1 वरती गेला, म्हणजे त्या ठिकाणी काय आलं, P1 V1 अपॉन T1. म्हणजे इथला V1 अपॉन T1 तसंच राहिला, म्हणजे त्याला मल्टिप्लाय काय झाला, P1 झाला, इज इक्वल टू काय राहिला आता इथे, P2 V2. आणि खाली काय राहिलं, P1 तर तिकडे गेला, शिल्लक काय राहिला फक्त या ठिकाणी T2. म्हणजे खाली काय राहिलं, P2 V2 अपॉन T2, P2 V2 अपॉन T2 हे राहिलं. समजतंय. फायनली आपल्याला हे इक्वेशन मिळालं. तर P1 V1 अपॉन T1 दॅट इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. तसंच आपण ह्याला पुढे देखील एक्सटेंड करू शकतो. म्हणजे P3 V3 अपॉन T3, P4 V4 अपॉन T4. समजतंय का, समजतंय का. आपण हे जर वेगवेगळ्या, हे जे इक्वेशन आहे आपण वेगवेगळ्या स्टेटला जर अप्लाय केलं, स्टेट फर्स्टला जर अप्लाय केलं तर काय येईल त्या ठिकाणी, P1 V1 अपॉन T1 दॅट इज इक्वल टू स्टेट 2 साठी P2 V2 अपॉन T2 दॅट इज इक्वल टू P3 V3 अपॉन T3. चौथ्या स्टेटला P3 P4 V4 अपॉन T4. समजतंय का. म्हणजेच हा जो प्रोडक्ट आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. समजतंय. ते काय असतं, कॉन्स्टंट असतो. इमेजिन होत आहे. म्हणजे ह्या इक्वेशन वरून आपल्याला काय कळालं की प्रेशर व्हॉल्यूमचा प्रोडक्ट आणि त्याला जर आपण टेम्परेचरनी भाग घातला म्हणजे PV अपॉन T कोणत्याही स्टेट साठी काय राहील, तो कॉन्स्टंट असतो. समजतंय. मग स्टेट 1 साठी काय, P1 V1 अपॉन T1
समजतंय? स्टेट 1 साठी. स्टेट 2 साठी काय येईल? P2 V2 अपॉन T2 आणि जनरली आपण काय घेऊ शकतो? PV अपॉन T कोणत्याही स्टेट साठी इज इक्वल टू काय असतो? कॉन्स्टंट असतो. समजतंय? ओके. मग या ठिकाणी PV अपॉन T हे जर याची जर व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली तर ती व्हॅल्यू काय असते? कॉन्स्टंट असते. मग ती व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट भेटते कोणत्याही स्टेटला. मग तिची कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. तिची कॉन्स्टंट ही जी टर्म असते त्या कॉन्स्टंट टर्मला आपण आर ने डिनोट करतो, कॅपिटल आर लेटर. समजतंय का? कशाने डिनोट करतो आपण? कॅपिटल आर हा सिंबल आपण या ठिकाणी यूज करतो या कॉन्स्टंट साठी. समजतंय? या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो? कॅपिटल आर. आणि त्याचं जे नाव आहे त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट किंवा त्या आरला आपण काय म्हणतो? कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट. समजतंय? तो जो आर आहे त्याला काय म्हणतो आपण? कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट. तसंच त्याला आपण काय म्हणतो? स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट. आणि तुम्हाला फ्रिक्वेंटली प्रश्न विचारलेला आहे की कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट त्याचं युनिट लिहा. त्याचं युनिट काय आहे ते? त्याचं युनिट देखील मी तुम्हाला सांगतो. ओके, समजतंय? ओके, म्हणजे या ठिकाणी PV अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंटच्या ऐवजी आपण काय लिहिला? या ठिकाणी आर लिहिला. बरोबर? तो आपण आर लिहिला. आणि ही जो आर ची जी व्हॅल्यू आहे, हा जो कॉन्स्टंट आहे, हा पर्टिक्युलर गॅसवरती डिपेंड असते त्याची व्हॅल्यू. जसं ऑक्सिजन गॅसला आर ची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे, ती त्याला एक पर्टिक्युलर ऑक्सिजन गॅससाठी एक व्हॅल्यू असेल, नायट्रोजन गॅससाठी त्याची व्हॅल्यू वेगळी असेल. पण नायट्रोजन गॅससाठी तुम्ही कुठे जरी गेला तरी नायट्रोजन गॅससाठी तो आर ची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट ती तशीच राहील. नायट्रोजन गॅससाठी. ऑक्सिजन गॅससाठी ती वेगळी असेल, पण ऑक्सिजन गॅससाठी त्या गॅससाठी ती कॉन्स्टंट राहील त्या पर्टिक्युलर गॅससाठी. समजतंय? त्या पर्टिक्युलर गॅससाठी ती व्हॅल्यू काय राहील? कॉन्स्टंट राहील. म्हणजे ऑक्सिजन गॅस तुम्ही आपल्या इथे जरी पाहिलं तर ऑक्सिजन गॅससाठी आर तीच राहील. तुम्ही जर दुसऱ्या कंट्रीमध्ये गेला त्या ठिकाणचा ऑक्सिजन घेतला त्यासाठी आर ची व्हॅल्यू सेम राहील जे आपल्याला या ठिकाणी भेटेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या पर्टिक्युलर गॅससाठी आर ची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील. फक्त जर गॅस बदलला तर आर ची व्हॅल्यू चेंज होईल. समजतंय? ओके. या ठिकाणी PV अपॉन T दॅट इज इक्वल टू आर. म्हणजे मॅग्निट्यूड जे आहे आरचं त्या कॉन्स्टंटचं इज डिपेंड ऑन पर्टिक्युलर गॅस. त्या पर्टिक्युलर गॅसनुसार आर ची व्हॅल्यू काय होईल? मॅग्निट्यूड ते त्याचं पर्टिक्युलर गॅसवरती डिपेंड असेल. तो गॅस कोणता आहे त्यावरती तो डिपेंड असेल. मग या ठिकाणी पहा, हा जो T आहे राईट साईडला तो आपण लेफ्ट साईडला घेऊया. तर काय येईल या ठिकाणी? PV इज इक्वल टू, जर आपण तो उजवीकडे जर घेतला तर उजवीकडे जाताना तो काय होतो? त्याचा त्या ठिकाणी गुणाकार होतो. समजतंय? उजवीकडे जाताना तो काय होतो? त्याला आरला तो मल्टिप्लाय होईल टेम्परेचर. म्हणजे या ठिकाणी काय येईल? PV इज इक्वल टू RT. PV इज इक्वल टू काय येईल? RT. समजतंय? PV इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी? RT. ओके, PV इज इक्वल टू काय येईल? RT. आता या ठिकाणी आपल्याला हे जे इक्वेशन मिळाले PV इज इक्वल टू RT, तर हे इक्वेशन आपण गॅससाठी फाइंड आउट केले की ज्या गॅसचा मास आपण किती घेतलं होतं? युनिट मास घेतलं होतं. समजतंय? पहा, या ठिकाणी सुरुवातीलाच आपण म्हणलं होतं या ठिकाणी कन्सिडर अ युनिट मास ऑफ आयडियल गॅस. म्हणजे जो गॅस आहे तो आपल्याला युनिट मास असणारा आपण गॅस घेतलेला होता. समजतंय? म्हणजे या ठिकाणी युनिट मास असेल, युनिट मास म्हणजे मास m किती आहे? 1 आहे. जर सपोज आपण त्या गॅसचं मास युनिट मास नसेल, आयडियल गॅस जर युनिट मास नसेल, त्याचं जर गॅस जर गिवन असेल किंवा त्याचं जर गॅसचं जे मास आहे ते जर आपण m एवढा आयडियल गॅस घेतला, m मास असणारा आयडियल गॅस घेतला, तर या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये या ठिकाणी RT ला हा
युनिट मास असताना हे इक्वेशन आहे. जर m हे गॅसचं मास असेल तर आपल्याला इक्वेशन भेटेल PV इज इक्वल टू mRT. समजतंय? हे जे इक्वेशन आहे ते आहे युनिट मास आयडियल गॅस. जर आयडियल गॅसचं मास जर आपण m घेतलं तर हे इक्वेशन आपल्याला मिळेल PV इज इक्वल टू mRT. मग या ठिकाणी मास हा जो RT आहे त्याला आपल्याला m ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग हे जे इक्वेशन आपल्याला मिळतंय PV इज इक्वल टू mRT, त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन. समजतंय? आणि ह्या इक्वेशन मध्ये पहा, P म्हणजे काय? प्रेशर इन न्यूटन पर mm स्क्वेअर. V म्हणजे व्हॉल्यूम, तो असेल मीटर क्यूब मध्ये. M म्हणजे मास, तो असेल kg मध्ये. R म्हणजे कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट, तो असेल kg पर किलो जूल पर kg केल्विन. समजलं? R हा कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट आहे, तो कशात असेल? किलो जूल पर kg केल्विन मध्ये. त्यानंतर या ठिकाणचं टेम्परेचर आहे T, ते असेल केल्विन मध्ये. समजतंय? म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन फ्रिक्वेंटली विचारलं जातं आणि त्यातला प्रत्येक टर्म तुम्हाला लिहायचा आहे. ओके स्टुडंट, आपण आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करतोय.